सुंदर चेंडू ठेवला, पहिला चेंडू त्या ठिकाणी संदीप आहे, रनआउटचा खतरा होऊ शकतो का? काहीच गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. नक्कीच जर चांगला थ्रो असता तर एक विकेट नक्कीच मिळाली असती. पहिल्या चेंडूवरती पंच सांगतात लेग बायच्या रूपाने एक धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये दाखल केली. स्ट्राईकला पोहोचला नितीन. बघूया नितीन मांजरेकर कशा प्रकारे सामना करतात ते गणेशांचा. काहीसा न समजलेला चेंडू, पण एक चौथी धाव घेण्यात यश नितीन मांजरेकर यांना. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या पोहोचते ती 2 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अजय चव्हाण, नवीचा स्टार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आपण अजिंक्यतारामध्ये पाहण्यात येते, असे अजय चव्हाण आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतात. बघूया गणेश यांचा पुढील चेंडू. सामना करतायत अजय चव्हाण. आणि असा नवयुक्त संघाला लागलेला पहिला झटका अजय चव्हाण यांच्या रूपाने अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा झेल पाहायला मिळाला आपल्याला राधाकृष्ण क्रिकेट संघाकडून. मित्रांनो, बोलायचं झालं तर दिनकर बद्दल मी बरंच काही बोलेन. पाहिला गेलं तर खराब कामगिरी दिनकरची असते प्रत्येक वेळी झेल सोडणारा हा प्लेअर, परंतु आज मात्र सुंदर झेल टिपलाय. या सामन्याचं महत्व या झेलमुळेच आले, कारण पहिल्या फलंदाजाला परतावा लागेल या झेलच्या रूपाने माघारी. सुंदरसा झेल टिपला, त्या उभा होता, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आतापर्यंत गणेश यांचा आपण पाहतोय. आणि स्ट्राईकला येईल ज्या बॅट्समनने एक काळ गाजवला होता असा फलंदाज सचिन मैदानात दाखल झालाय. राहुल मांजरेकर यांना विनंती असेल की आपण आपलं लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचं. राहुल मांजरेकर ज्यांचा आवाज आपण ऐकू आणि ज्यांच्या वाणीतून गोड समालोचक आपण नक्कीच ऐकणार आहोत, असे राहुलजी मांजरेकर या ठिकाणी उपस्थित राहिले. खूप खूप त्यांचा सुद्धा आभार. सुंदर चेंडू, यारकर लेवलचा चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दिनकर आहे. एक धावा नक्कीच कंप्लीट केली आणि एका धावाने समाधान मानावं लागेल. एकंदरीत पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप छान राहिलंय. पाहिला गेला तर पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. अफलातून षटक म्हणावं लागेल गणेश यांचं. बॅट निकाला घेतली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चूक झाली. इथे कारण देऊन चालणार नाहीये. चेंडू खाली संदीप होता, ज्या संदीप कडून वारंवार चुकी पाहायला मिळते, ती चुकी पुन्हा एकदा संदीपने केली आहे. मोठ्या बॅट्समनला जीवदान मिळाला. एक धावा मात्र नक्कीच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण दाखल केले. मित्रांनो, हे असतं क्रिकेट. पाहायला गेला तर तुमचं संघाबरोबर राहणं महत्वाचं असतं, प्रॅक्टिस करणं खूप महत्वाची असते. आता मात्र पुढे येऊन सुंदर असा चेंडू ठेवला, शॉर्ट पिच चेंडूचा मारा केला, हलक्यात आणि चेंडू त्या ठिकाणी ट्रायबल झाला. पहिल्या षटकाची एकंदरीत संपत्तीने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा. गणेशचं सुंदर षटक आणि संधी असेल डीजे प्लीज. संकेत दाखल होईल. व्हीआरसीसी क्रिकेट संघाचा संघ कर्णधार कृपया आपला सेतूचे सन्मान या ठिकाणी बाकी आहे. लगेचच या मित्रांनो, या ठिकाणी कमिटीला लगेचच मोकळं करून घ्या प्लीज. व्हीआरसीसी संकेत गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू त्या ठिकाणी पाहतोय आपण. आपलातून चेंडू, पहिला चेंडू सुरेख ठेवला. इथून मात्र नितीनला कामगिरी करावं लागेल. पाहिलं गेलं तर नितीन सुद्धा चौकार षटकारांचा बादशाह मानला जातो. एक हाती सामना फिरवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. काहीशी संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना आपण पाहतो. षटकार चौकार अजूनपर्यंत येत नाहीये. आपल्यातून गोलंदाजीचा नजारा पेश करताना आज राधाकृष्ण क्रिकेट संघ काहीशी अपॉर्च्युनिटी आहे संकेतसाठी. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला. वाईड यॉर्करचा प्रयत्नात मात्र यश होतोय. टाळ्यांचा या ठिकाणी गजर येतोय संकेतसाठी. आपल्यातून गोलंदाजी आतापर्यंत संकेतची आपण पाहतोय. नितीनला मात्र तेवढीशी सुंदर कामगिरी करता येत नाहीये.
पाहिलं गेलं तर तुम्ही सांगतायत सागरला जर पाठवलं असतं तर सागरने मारलं असतं. पुन्हा बॅटने कडा घेतली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रनआउटचा खतरा परतावा लागेल नितीनला. 3 चेंडू मात्र डॉट करून परतावं लागलं नितीनला. बॅक टू प्रविलियन संधी असेल डीजेला. अनिलजी मांजरेकर साहेब यांना विनंती करतो की आपण VRCC संघाचा सन्मान करायचा. धन्यवाद. आपली उपस्थिती आम्हाला या नवयुग चॅम्पियनशिपसाठी लाभली त्यासाठी पुन्हा एकदा आपलं नवयुग क्रिकेट संघाकडून हार्दिक असं अभिनंदन. थँक्यू. आणि सागर आता मात्र सागर आलाय फलंदाजीसाठी. छोट्या हाईटचा खिलाडी या मैदान या प्लेअरने सुद्धा एक इमॅजिंग प्लेयर्स म्हणून याची नोंद झाली आपल्या संघाकडून. पाहायला गेलं तर संघासाठी महत्वपूर्ण जबाबदारी सागर यांच्या खांद्यावरती सुद्धा होती. गोलंदाजी मध्ये आपण यांना पाहू. आज मात्र फलंदाजीसाठी आलेत. गोलंदाजी वरती मात्र संकेत सुंदरशी कामगिरी करतोय. डेड बॉल असेल हा. स्टंप लावून घ्या पंच. डेड चेंडू असेल. पहिला स्टंप पडलाय. नयुगचा उभरता सितारा म्हणून ज्याची ओळख असे सागर ओके मैदानात. बघूया कशा प्रकारे आपल्याला फलंदाजीमधून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतात का. आणि आपल्या नयुग बी संघासाठी एक मोठा धावांचा डोंगर उभा करतात का सागर उके यांच्याकडून. खूप काही अपेक्षा आपल्या नयुग बी संघासाठी. बघूया पुन्हा एकदा संकेत सज्ज सागर. संघर्ष संघाचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचप्रमाणे सद्गुरू संघात सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. खूप खूप अभिनंदन. संकेत यांचा पुढील चेंडू आणि लेग साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू. एक धाव घेण्यात यश. बघूया दुसरी धाव पूर्ण करतात का. याचबरोबर दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश. पंचांचा इशारा काय येतो पाहूया. पंचाने इथे अपील फेटाळून लावली आहे. सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी आलं. संदीप आणि त्या ठिकाणी संयम होता. संयमला मात्र संयम आणि कामगिरी करावी लागेल. संकेतचं मात्र सुंदर षटक आपण पाहतोय आतापर्यंत. धावसंख्या विसावलेली फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावरती. यॉर्कर लेवलचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. गणेश त्या ठिकाणी येईल. सुंदर बॅकअप मागून आला. अक्षय होता त्या ठिकाणी. रनआउटचा खतरा होऊ शकतो का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. परंतु आता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. एकंदरीत 2 धावाने वाढती धावसंख्या पोहोचतीये. थोडीशी मंदावलेली स्थिरावलेली आपण पाहू. फक्त आणि फक्त 8 धावा. मित्रांनो संकेतसाठी खूप मेहनत घेतली आहे प्लेअरने. कारण संकेतला गोलंदाज बनवण्यासाठी बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी योगदान राहिलंय. पण त्या योगदानाला मात्र सुंदरशी कामगिरी करेल. त्याच्या मागे सचिन शिगवण यांचं सुद्धा मी नाव घेईन. सातत्याने घेईन. फुलटा चेंडू आणि या ठिकाणी एका हातात झेल पकडण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय. 1 बम सी मार एशे बार. येतोय सागर ब्रँडेड चौकार डीजे. आपल्यातून गोलंदाजी संयम याची आतापर्यंत. खराब खराब गोलंदाजी या ठिकाणी. पंच काय सांगतील पाहूया. रनआउटचा खतरा होऊ शकतो. काहीच गचाळ थ्रो आणि वाईडच्या रूपाने आव्हान नक्कीच भर घालेल. एक धावसंख्या मात्र पुढे सरकते.
धावसंख्या पोहोचतीये 16 धावा. 2 घेतले वाईट प्लस 1. 5 बॉल 15 काढले पाहिजे. ऐसा गणेश कानमंत्र देताना संयमला पुन्हा एकदा एक नवीन गोलंदाज राधाकृष्ण क्रिकेट संघाकडून पदार्पण करताना सागरसाठी पुढील चेंडू. ओळखलं होतं सागरने, थोडासा पुढे आला, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु न समजलेला चेंडू विसावला. इथून मात्र नवयुग संघाला सुंदरशी कामगिरी करावी लागेल. पाहायला गेलं तर आतापर्यंत मोठ्या षटकार चौकारांची आत्मशिबाजी आली नाहीये. एक चौकार सागर यांच्या बॅटमध्ये नक्कीच आलाय. इथून कमबॅक करावं लागेल कारण चेंडू खूप कमी उरले. सुंदर चेंडू, यार्कर लेवलचा प्रयास, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दिनकर यांचं. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. पुन्हा एकदा सचिन स्ट्राईक वरती असेल. शेवटचे 3 चेंडू अजून सुद्धा शेष असतील आणि धाव संख्या पोहोचतीये 17 धावांवरती. मात्र बॅट खाली चेंडूचा फायदा घेतला. चेंडू चाललाय 1 बम सीमारेषेपर्यंत. क्षेत्ररक्षक 2 त्या ठिकाणी आले. गणेश आणि सुजित होता त्या ठिकाणी. सुंदरसा कमबॅक त्या ठिकाणी केला. रनआउटचा खतरा. इथे मात्र परतावा लागेल. सागरला बॅक टू प्रविलन. संधी असेल डीजेला. डीजे क्रिकेट संघ दाबेळ. दोन्ही संघांना पहिला आणि शेवटचा कॉल असेल. नाणेफेकीसाठी आपला कर्णधार दाखल करा प्लीज. पुन्हा एकदा पाहतोय आपण त्या ठिकाणी संयमची सुंदरशी गोलंदाजी. आतापर्यंत धावा खर्च केला 4 चेंडू मध्ये. 7 धावा खर्च केल्या आतापर्यंत. सुंदर षटक आतापर्यंत राहिले संयम याचं पाहूया. आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा सचिन आणि यतीन ही बंधूंची जोडी आपण मैदानात पाहतोय. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा चांगला संपर्क पाहतोय आपण. आकाश त्या ठिकाणी आहे. सुंदरसं बॅकअप मागून दिलं शैलेशाने. 1 धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का? आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 3 धावा कंप्लीट केल्या. तिन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 22 धावांवरती. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुजित चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. या ठिकाणी 2च्या मदतीने धावसंख्या होतीये 24 आणि 25 धावांचे लक्ष्य. 18 चेंडू 25 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया की सुमधुर संगीत पण. त्याच्या अगोदर कॉल असेल श्री सोमिया क्रिकेट संघ भोके, सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं प्लीज. संघ भोके आणि सद्गुरू दाबेळ संघ.
सोमिया क्रिकेट संघ बोके आणि सद्गुरू दाबेळ संघाचं कर्णधार चला लगेचच नाणेफेकीसाठी. सोमिया क्रिकेट संघ बोके आणि सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ आपल्याला शेवटचा कॉल आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ दाखल करा प्लीज. संघ कर्णधार लगेच या. चला सामन्याला सुरुवात करा. जरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल तर अटीतटीची असेल, कारण चमचमत्या ट्रॉफीवरती सुवर्णाक्षराने नाव कोरायचं मित्रांनो. पाहिलं गेलं तर 18 चेंडू 25 धावांचं समीकरण. स्ट्राईकला महेंद्र आणि अजय ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्फत पहिला गोलंदाज दाखल होते सुदेश. ज्या गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे, आज मात्र बी संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. संधीचं सोनं करा. पाहूया सुदेश गोलंदाजी मार्कवर. ए बोके संघ कुठे रे? पंचांना विनंती असेल सामना चालू करा. गोलंदाजी मार्कवर सुदेश एक बोटांचा जादूगार म्हणून या प्लेअरची ओळख आहे. कारण ऑफ्टन यांचा आपण पाहतो प्रत्येक वेळी ऑफ्टन लेग टर्न करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. स्ट्राईकला असेल महेंद्र आणि नॉन स्ट्राईकला अजय ही सलामीची जोडी. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असताना सलामीची जोडी आपण पाहतोय. बोके संघ चला वरती. मोठा फटका, परंतु या ठिकाणी मोठी चूक केली अष्टी ठिकाणी. चेंडू चाललाय सरळ मागच्या बाजूला. सीमा रेषे पार येता येता धावा 4 डीजे. यानंतर होणारा सामना सोमिया क्रिकेट संघ बोके मटवाडी आणि सद्गुरू दाबेळ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं. श्री साने सर यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायचं. पुन्हा एकदा वाईड चेंडू आणि वारंवार दुसरी चूक होतीये नवयुग क्रिकेट संघ सुदेशांच्या गोलंदाजीवरती. वाईड +4 म्हणजे धावा असतील 5 आणि संधी असेल डीजेला. थँक्यू. व्हीआरसीसी एका प्लेअरने इकडे माईकडे संपर्क करा. व्हीआरसीसी संघ कर्णधार माईकडे संपर्क करा. सुचित गोलांबडे. सुंदर चेंडू आता मात्र ऑफ साईडला पंच केला. त्या ठिकाणी आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. शेवटपर्यंत का होईना चेंडू मात्र अडवलाय आणि एकाचं रूपांतर 3 मध्ये केलं. आता जो नाणेफेकीचा कौल झाला श्री सोमिया क्रिकेट संघ मठवाडी आणि सद्गुरू दाबेळ या संघामध्ये सद्गुरू दाबेळ संघाने प्रथम प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सोमिया क्रिकेट संघाला स्ट्राईकला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं. पुढे आडव्या बॅटने केला. चेंडू चाललाय सीमा रेष पार येतोय. षटकार डीजे. सुंदर चेंडू आता मात्र ऑफ टर्न केला. न समजलेला चेंडू विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. तो स्टेप आउट केला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता अजय यांचा. न समजलेला चेंडू विसावला. बिंदू चेंडूची सांगता. अफलातून गोलंदाजी सुदेशांची म्हणा सुंदर कमबॅक केलं. पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु झेल या ठिकाणी सुटला. रनआउटचा खतरा होऊ शकतं का? सुंदर इन बिटवीन द विकेट. एक धावा नक्कीच कंप्लीट केली. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणायचं काम केलं महेंद्र याला. कायचं गचाड क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. सोन्याचा गोला आला होता, तो फक्त झेलायचा होता. इथं झेल सुटलाय. चेंडू किती झाले? 5 चेंडू झाले. 5 शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईकला महेंद्र. सुंदर चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. काहीच गचाड क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत धावसंख्या पोहोचते
21 धावांवरती. पहिल्या षटकाचा ठिकाणी खेळ संपला. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 21. थोडासा महागडा ठरला सुदेश. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी मार्फत दुसरा गोलंदाज येईल सागर. सागर गोलंदाजी मार्फत सागर सामना करेल अजयसाठी. सुंदरसा चेंडू, फुलटाच चेंडूचा फायदा उचलला. एक धावा कंप्लीट केली. अशा ठिकाणी क्षेत्ररक्षण यती नव्हता. एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 23. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज दुसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू, फुल टॉस पाहूया. पंचांचा इशारा येतोय. नो म्हणजे नक्कीच फ्रीड असेल. फ्रीडचा फायदा मात्र उचलायचा आहे. स्ट्राईकला अजय. त्यापेक्षा बॅट मधून धावा आली नाहीये. पाहूया चौकार षटकार येईल का. सुंदर चेंडू, बॅट निकाला घेतली. मागचा आउटफील्ड खूप फास्ट आहे. नक्कीच धावा मिळतील 1. आणि आता जिंकण्यासाठी धावा हव्यात आणि इथे सामना जिंकलाय. विन झालाय संघ राधाकृष्ण क्रिकेट संघ. पहिला सामना लॉस ऑफ 0 विकेट वरती जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. याच्यानंतरचा सामना आपण पाहू सोमिया क्रिकेट संघ बोके आणि सद्गुरू दाबेड. आणि याच्यानंतर माझ्याबरोबर जोडले गेलेत सन्माननीय राहुलजी. आजची धुरा सांभाळतील. थोड्या वेळासाठी मी घेतो विश्रांती आणि संधी असेल राहुल यांना. थँक्यू. धन्यवाद सुदेशजी. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. नाणेफेक जरा असेल तर ज्या संघाचे क्षेत्ररक्षण त्याने आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. नवयुग संघाला काहीशी साजेशी कामगिरी करता आली नाही. या संघामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरेवाडीकडून. आणि पुढील फेरी